विधान परिषदेसाठी ठाकरेंकडून जे नाव येईल त्यासाठी सहकार्य करणार। अनौपचारिक गप्पांमध्ये विधान परिषदेच्या जागेबाबत बोलताना शरद पवारांनी ही भूमिका घेतली आहे। माझ्या राज्यसभेच्या निवडीवेळी मवियातील सर्व पक्षांनी मदत केली असंही शरद पवारांनी म्हटलंय। यावर आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर आपल्याला अधिकची माहिती देतील। कृष्णा, काय सांगाल? राष्ट्रवादीचे नेते शरद पवार जेव्हा पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारत होते तेव्हा त्यांनी ही भूमिका बोलून दाखवलेली आहे। त्यांच्या राज्यसभा निवडीच्या वेळेला महाविकास आघाडीतल्या सगळ्या मित्रपक्षांनी त्यांना पाठिंब्याची भूमिका घेतलेली होती आणि त्यानंतर ते राज्यसभेवरती निवडून गेलेले आहेत आणि तीच भूमिका ही विधान परिषदेच्या वरती जेव्हा ठाकरेंकडून उमेदवार देण्याची वेळ येईल तेव्हा सहकार्य आणि पाठिंब्याची भूमिका आमची देखील राहील, मित्रपक्ष म्हणून तशा पद्धतीची भूमिका राहील हे त्यांनी मत बोलून दाखवलेलं आहे। मात्र ठाकरेंकडून कोणत्या उमेदवाराचं नाव येतं की स्वतः उद्धव ठाकरे पुन्हा एकदा सभागृहामध्ये जातात हा विषय त्यांच्या अंतर्गत पक्षातला आहे। मात्र त्यांच्याकडून जे नाव येईल त्या नावासाठी आमचं सहकार्य हे राहील। काँग्रेस सुद्धा त्या बाबतीमध्ये तशा पद्धतीची भूमिका घेईल असं देखील त्यांनी बोलून दाखवलेलं आहे। त्यामुळे विधान परिषदेच्या जागांवरती जेव्हा चर्चा व्हायला सुरुवात होईल किंवा निवडी वेळेला जेव्हा ही सगळी चर्चा होईल तेव्हा ठाकरेंकडून जर नाव आलं तर त्या नावासाठी आमचं सहकार्य राहील आणि अशी भूमिका जी आहे ती अनौपचारिक नक्कीच धन्यवाद कृष्णा, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। शरद पवार उद्या दिल्लीला रवाना होणार आहेत। शरद पवारांचा 6 तारखेला राज्यसभेचा शपथविधी असेल। शपथविधीसाठी उद्या शरद पवार दिल्लीसाठी रवाना होतील।